हॅलो, वेलकम टू प्रवीणाज ब्लॉग. आणि आज व्हिडिओ खूप दिवसानंतर येतो गाईज, कारण एवढ्या दिवसात मी माझ्या सलूनच्या कामामध्ये बिझी होते, त्यामुळे व्हिडिओज काढले नाही. सो आजपासून खूप मी व्हिडिओ टाकायचा प्लॅन केला आहे. माहीत नाही मला, अगोदरचे माझे जे सबस्क्रायबर आहेत ते माझं चॅनल बघतायत नाही बघतात माहीत नाही. नवीन सबस्क्रायबर जरी कोणी बघत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्लीज मला सपोर्ट करा. हे बघा, माझ्या पायाचं वाट लावून घेतलेली आहे मी. पाय माझा फ्रॅक्चर झाला गाईज. तर डॉक्टरने आता 20 दिवसाची बेड रेस्ट सांगितली गाईज. तर मला 20 दिवस बेडवरतीच राहायचं आहे. घरातले कामाचं तर मला टेन्शन नाही, कामवाली ठेवली आहे ती सगळं करेल. बाकी आहे टेन्शन स्वयंपाकाचं, दररोजचा बाहेर जाऊन खातं. तर माझ्या पायाचं हे होऊन पण किती 5-6 दिवस झाले. 6 दिवसापासून डेलीचं बाहेरचं जेवण खातं. तर घरी कोण नाही, माझे मिस्टर असतात ते कामावर जातात आणि बाकी 2 मुलं आहेत ते छोटे आहेत आणि मी आहे एकटी. मी कसं काय करणार, माझ्या पायामध्ये फ्रॅक्चर आहे तर मी उभारून स्वयंपाक नाही बनवू शकत. तर त्यामुळे बाहेरचं खावं लागतं. आता हे बघा, किचनमध्ये बसली आहे. ते बाईनं सगळं भांडे घासून असं ठेवून गेले. तिला बोलले याच्यामध्ये ठेव, नाहीतर तिथे लावलीच नाही ती, घाईघाईमध्ये गेली निघून. ते सगळे भांडे मी रॅकवर लावते आणि काहीतरी स्वयंपाक बनवते मी आता खुर्चीवर बसून. ज्या लोकांचे पाय मोडतात ना, एकदम जास्त म्हणजे हाडं मोडतात, 1 2 होतात, अशा लोकांचं पेन जे आहे ना गाईज, लिमिटलेस पेन असेल त्यांचा, सहनशक्तीच्या बाहेरचा. मला फक्त थोडासा हेअर क्रॅक आहे तरी इतका पेन होतो पाय, बापरे. मी रात्रभर अक्षरशः रात्रभर जागी राहते, झोपत नाही. माहीत नाही मला किती त्रास होणार आहे कमी होईपर्यंत. पाय चांगले असतात तेव्हा खरंच आपण आपल्या हातापायांची केअर नाही करत. आणि असं काय होतं ना तर आपल्याला तेव्हा कळतं की अरे आपला एवढा चांगला पाय होता, कसं होऊन बसलं. जेव्हा आपले हातपाय खरंच चांगले असतात तेव्हा आपण त्याची कदर नाही करत. मग देव हे असं करून आपल्याला त्याची जाणीव करून देतं की बाबा तुमच्याकडे जे आहे ना त्याची कदर करा तुम्ही. थँक्यू. बघा, पाणी पिते. शौर्याने मला पाणी आणून दिलं. थँक्यू शौर्य. हाय गाईज. मम्मीला काय झालं सांग बघ थोडं. मम्मीला पायात लागलेलं. मम्मीचा पाय मोडला, मम्मीचा पाय तुटलाय. मम्मी बसली लंगडे होऊन. हे बघा, दिस इज नॉट जोक गाईज, दिस इज अ व्हेरी 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 पेनफुल. तर मी एका जागेवर बसून आहे. माझ्या घरातल्या कामावरचं तर काय सांगूच नका, अर्धवट कामं व्हायला लागली. माझं सलून करून ठेवले मी. मला सलूनचं पण काम होत नाही, सलून आज बंद ठेवले मी. आत्ता क्लायंट वळलेत, आत्ता क्लायंट येत होते. तर माझ्या पायाला असं होऊन बसले, पार्लर बंद ठेवावं लागलं मला 15 दिवसासाठी. तर हा गाईज, ह्या दिवसामध्ये, ह्या 4-5 दिवसामध्ये माझ्या पायाची वाट लागलेली आहे. मला उठायला बसायला होत नाही, कारण हे बघा तुम्हाला दाखवते मी माझ्या पायाची काय हालत करायला पाहिजे. मला व्हिडिओ बरोबर काढता येत नाही, दॅट इज द मेन प्रॉब्लेम. रोजचे व्हिडिओ येणार माझे यूट्यूबवर, प्लीज तुम्ही मला सपोर्ट करा. तर हा व्हिडिओ कसा वाटला, चला बाय, टेक केअर. आणि कमेंटमध्ये सांगा हा व्हिडिओ कसा आहे काय ते. सपोर्ट केला तर नक्कीच मी रोजचे व्हिडिओ टाकेन. बाय, टेक केअर.